झाडं कायांनी भरून गेलेत, त्यामुळे आज फुलांसाठी महत्त्वाचं खत दिले. आता बघूया या खताचा फळांवर काय परिणाम होतो. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या झेंडू शेतीच्या प्रवासातला 61वा दिवस. सध्या आपल्या झेंडूची कंडिशन बघू शकता. झाडं चांगली वाढली आहेत आणि आता जवळपास पूर्ण झाड कायांनी भरून आलेत. काही झाडांवर 50 ते 60 काया सहज दिसत आहेत. आता एवढ्या काया आल्यानंतर त्यांना खत पण लागतं. काया चांगले फुलांमध्ये येणं, फुलांचा आकार चांगला मिळावा आणि फुलांची क्वालिटी चांगली राहावी यासाठी आज आपण 13-0-45 ड्रिपनं दिलं. आपण 200 लिटर पाण्यात एका एकरासाठी 5 किलो वापरलं आहे. खत दिल्यानंतर आता पुढचं काही दिवस झाडांमध्ये आणि कायांमध्ये काय बदल होतो ते आपण बघणार आहे. सध्या झेंडूची परिस्थिती बघता पुढचे काही दिवस आपल्याला या पिकासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण भरपूर कळी आणि फुटवा झालेला आहे. आपल्याला तोडण्याच्या वेळेस झाडापासून किती फुलं आणि किती टोटल उत्पादन मिळतं ते आपण बघणार आहोत. तर झेंडूची शेती सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी जाते आणि त्यातून आपल्याला किती उत्पादन आणि उत्पन्न मिळतं ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.